अभिनेता अक्षय कुमारने शेअर केले की काही महिन्यांपूर्वी त्याची मुलगी तिच्या मोबाईल फोनवर ऑनलाईन व्हिडिओ गेम खेळत होती। संभाषणादरम्यान एका अज्ञात व्यक्तीने सुरुवातीला मुलीला मैत्रीपूर्ण संदेश पाठवले आणि हळूहळू संभाषण वाढवले, परंतु अचानक त्या व्यक्तीने त्याच्या मुलीला अश्लील फोटो पाठवण्याची मागणी केली। अभिनेत्याने सांगितले की त्याच्या मुलीने ताबडतोब फोन बंद केला आणि तिच्या आईला संपूर्ण घटनेची माहिती दिली। या तिच्या सतर्कतेमुळे ती सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकण्यापासून वाचली। अक्षय कुमार म्हणाला की ही एक अत्यंत गंभीर समस्या आहे, जिथे मुले सहजपणे सायबर गुन्हेगारीची बळी पडू शकतात आणि अनेक प्रकरणांमध्ये ते ब्लॅकमेल किंवा आत्महत्या देखील करतात। मुंबईत आयोजित सायबर सुरक्षा जागरूकता कार्यक्रमात अक्षय कुमारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही घटना सांगितली। ते म्हणाले की मुलांना इतिहास आणि गणित शिकवले जाते, परंतु सायबर सुरक्षा शिक्षण देणे आवश्यक आहे, कारण आज हा गुन्हा रस्त्यावरील गुन्ह्यांपेक्षा अधिक मोठा धोका बनला आहे। त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रातील शाळांमध्ये 7वी ते 10वी पर्यंत सायबर सुरक्षेचे दर आठवड्याला वर्ग असावेत, अशी मागणी अभिनेता अक्षय कुमारने केली आहे।